समर्थः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। पूज्य स्वामी वरदानंद भारतींच्या जन्मशतीच्या निमित्ताने आपण श्री वरद महोत्सव आयोजित केलेला आहे। या वरद महोत्सवाच्या निमित्ताने आपण 5-6 दिवस कार्यक्रम आयोजित करतोय। त्यातील आज पूज्य स्वामींचा स्मृती दिन आहे, पुण्यस्मरण दिन आहे। त्या निमित्ताने पूज्य आप्पांनीच रचलेली भगवत स्तुतिपर स्तोत्र नामस्मरण भगवद्गीतेचे 2 अध्याय 12वा आणि 15वा श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ आणि पूज्य स्वामी वरदानंद भारती वंदना असा कार्यक्रम साधारण 1 तासाचा आपण ठेवलेला आहे। भाललोचन या स्तोत्राने आपण सुरुवात करत आहोत। हे श्री भाललोचन स्तोत्र पूज्य आप्पांनी भगवान शिवशंकरांच्या स्मरणार्थ रचलेलं आहे, त्यांच्या पूजनार्थ रचलेलं आहे। अत्यंत सुंदर अशा प्रकारचं स्तोत्र आहे। श्री दासगणू परंपरेमध्ये हे स्तोत्र सकाळच्या उपासनेत म्हणलं जातं। आज अनायासेने श्रावणी सोमवार आहे म्हणून आपण त्याच स्तोत्राने सुरुवात करत आहोत। भाललोचन 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 धावरे भाललोचन 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 पावरे मस्तकी शशिची कला मृदुमंगला सुखशीतला अमृतजीतुन बरसते नितशान्तवो जगतीतला मोहवीन च अल्पहि हरध्यानमग्न च सर्वदा श्री शिवा भजतो अशामजमाधतेन च आपदा निर्मला मधुरा शिवा शुभ सर्वमङ्गलकारिणी बाधते झुळुगौतमी जनतारिणी अघहारिणी स्वच्छता परिशाम्भवीन च वाढवो शकते कला श्री शिवा भजतो अशामजबाधतेन च आपदा शैलजा सुभगा सती अतिशोभना सुमकोमला अंकभूषण होगी करवेष्टिते मृदु आगळा चित्तना चढते परी सुख सेवुनी विषयी मुदा श्री शिवा भजतो अशामजबाधतेन च आपदा क्षीरसागर मंथिती सुरघेवुनी असुरासवे लाभले रत्ने बहून च घेतले कलिती भले कालकूट च सेविले इतरास वाटून संपदा श्री शिवा भजतो अशामजबाधतेन च आपदा व्योमपावक पवन तपन औषधीपति चंद्रमा जीवना प्रतिदेतते जलशोषिते नितती क्षमा आठवे यजमान रूप हि मूर्तजो धरितो सदा श्री शिवा भजतो अशामजबाधतेन च आपदा विठ्ठले धरिले शिरे निजलिंगते मुकुटाकृती अत्रि गौतम गार्ग्य कश्यप देवलादिक वंदिती सेविती कविभाट हो इंद्र ही धरितो पदा श्री शिवा
परिसरे मोहिनी कवळू बघे गज चरमही धरितो नगे रावणावर दे हरी त्रिपुराची या परिदुर्मदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते न च आपदा शोभतो जलदा परी हरी इंदिरावर सावळा कुंद सुंदर गौरहा हर वेदना परिराहिला पांडुरंगच बोलती गुज भाविका कळले यदा श्री शिवा भजतो अशा मन बाधते न च आपदा शैरही मौनावले न च पावले मुनिजा प्रति भाविका परिभेटतो हृदयात हा गिरिजापती आपुले भणता तये लवना उणे उरते तदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते न च आपदा शैव वैष्णव सौर शाक्य गणपत्य मतांतरी वस्तु जे भजनीयते न च शंकरा विण दूसरी वन्द्यः स्तनीयः नितसेव्यः सकला सदा श्री शिवा भजतो अशा बाधते न च आपदा पार्वती वर चंद्रशेखर नागभूषण शांतती ज्ञानदायक विश्वमोहक नाथ हा करुणानिधि भाव ठेवून मानसी दृढ कामदाहक कामदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते न च आपदा फाललोचन 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 फालरे फाललोचन 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 पावरे. आता आपण श्री बदरीनाथ वंदना हे स्तोत्र पूज्य आप्पांनी रचलेलं घेणार आहोत. याचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या मूर्तीचं दर्शन पूज्य आप्पांना झालं त्या मूर्तीच्यावर केलेलं त्या वरदनारायणावर केलेलं हे दिव्य अशा प्रकारचं स्तोत्र आहे. पद्मासनाय मणिकुण्डल शोभिताय भास्वज्जटामुकुटमण्डितमस्तकाय लक्ष्मीवराय जनपालन तत्पराय नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु ध्यानस्थिताय सरसीरुहलोचनाय विद्युत्प्रभायुतपयोधर सन्निधाय मन्दस्मितेन्दुवदनाय चतुर्भुजाय नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु सर्वाय तापशमनाय नतप्रियाय भव्याय भूतजनकाय सुरोत्तमाय शरमाय सर्वदमनाय मनोहराय नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु व्यासोद्धवादिवरदाय दयामयाय ब्रह्मात्मज प्रमुख सन्मुनिसंस्तुताय श्रीशङ्करेण पुनराजित विग्रहाय नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु
लक्ष्मी सुपर्ण धनदार्जुन सेविताय सूर्यार्चिताय मरुदात्मज वन्दिताय अभकार्जिषे नरसखाय सुखप्रदाय नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु नन्दप्रियाय कपिलाय सनातनाय दक्षाय नैकसुखदाय गदाग्रजाय श्रीविठ्ठलाय हिमशैलवरे स्थिताय नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु गोविन्द माधव मुकुन्द नितान्तकान्त नामप्रियाय सुलभाय कृपाघनाय सत्याय भक्तहितबोधपरायणाय नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु नित्याय सर्वगतये जगदीश्वराय मूर्ताय यज्ञपतये निरुपाधिकाय देवाय वेदमतये मितविक्रमाय नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु गोपाय वीरविजयाय धराधराय बीजाय सुव्रतकराय महाधनाय ईजाय लोकगुरवे गरुडध्वजाय नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु कौमोदकीदलसुदर्शननन्दकारी दिव्यायुधप्रहरणाय महाक्रमाय त्रैलोक्यमङ्गलकराय रमेश्वराय नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु रामाय सत्यतरधर्मविदुत्तमाय प्राणाय बुद्धिकरणाय सुलेक्षणाय शुद्धात्मने करणकार्यकृते व्ययाय नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु प्रेम्णास्वभक्तजनवाञ्छितपूरणाय सन्दर्शितात्मवपुषेण तवत्सलाय स्निग्धप्रसन्नहसिताय हितोत्तमाय नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु स्पर्शेन दिव्यमृदुना करनीरजस्य संवर्धकाय चरणानतभाग्यराशेः सञ्जीवकाय जनकाय च पालकाय नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु तेजोमयाय करुणामृतसागराय निष्कारणाय वरदाय च निस्तुलाय कल्पद्रुमाय सुखदाय निरामयाय नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु भो पाहि पाहि भगवन् शरणागतं मां बुद्धिं स्थिरां कुरु सदैव प्रसन्नं नित्यं मदीयरसनाग्ररसाङ्गणेऽस्मिन् नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु नारायणाय बदरीपतये नमोऽस्तु आता आपण जय गोविंद हरे हे जे पूज्य अप्पांनी
श्री नारायण नामस्मरण रचलेलं आहे ते स्तोत्र आपण नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय बदरीश हरे नारायण नारायण वरदानाथ हरे नारायण नारायण सुंदर वदन हरे नारायण नारायण पावन चरण हरे नारायण नारायण सज्जन शरण हरे नारायण नारायण अरविंदाक्ष हरे नारायण नारायण भजनानंद हरे नारायण नारायण कृपामुवाह हरे नारायण नारायण भावाधार हरे नारायण नारायण कलिमल हरण हरे नारायण नारायण कमलाकांत हरे नारायण नारायण करुणा सिंधु हरे नारायण नारायण वत्सल हृदय हरे नारायण नारायण नमजनपाल हरे नारायण नारायण सुखराकेश हरे नारायण नारायण पूरित काम हरे नारायण नारायण मंगल धाम हरे नारायण नारायण कंसाराति हरे नारायण नारायण चित्कमलार्ग हरे नारायण नारायण संवित्सार हरे नारायण नारायण आनंदाभ्य हरे नारायण नारायण सुखदानंद हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोपाल हरे ಇಲ್ಲ ಕುಂಚಿಲ್ಲ ಕುಂಚು ಪಟ್ಟಿಲ್ಲ नमो भगवते श्री परमात्मने नमः। अथ द्वादशोऽध्यायः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः। ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं न मञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि तथैतदप्यशक्तोऽसि कर्तुम् मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यदात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात्
त्यागस्त्यागात् शान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी सन्तुष्टः सततं योगी यदात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते जगः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षश्चितिरदक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न दृश्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान् यः स मे प्रियः समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् मयिकेकस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यागतविदं यथोक्तं पर्युपासते श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः। हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत्। पञ्चदशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा प्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणे निर्माणमोहादितसङ्गदोषा अध्यात्मनित्यानिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्यन्ते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम मम जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रवृत्तिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशया श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते पुत्रामन्तं स्थिरं वापि भुञ्जानं वा गुणान्वितम् विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् रामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा कृष्णामि च वृषलीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो अन्तस्तस्यज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तविद्वेदविदेव चाहम् द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम्
स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् नमो भगवते श्री वासुदेवाय नमः शिवाय नमो भगवते श्री वासुदेवाय नमः शिवाय नमो भगवते श्री वासुदेवाय नमः शिवाय नमो भगवते श्री वासुदेवाय विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च भूतानां परमागतिः अव्ययपुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदान्येता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वश्रवसाणुर्भूतादिर्निद्रव्यः सम्भवो ब्राह्मणो भर्ता प्रभुरीश्वरः स्वयंभूषणपुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनादिर्धर्मधाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश प्रद्मनः भौमरप्रभुः विश्वकर्मा मनस्पष्टास्तविष्टस्तविरो ध्रुवः अग्राह्य शाश्वतः कृष्णो लोहिताक्षप्रदर्दनः प्रबोधश्रीरघुधामो पवित्रं मङ्गलं परम् ईशानः प्राणवः प्राणो ज्येष्ठश्रेष्ठः प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमे धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुक्रमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान् सुरेशः शरणं शर्मो विश्वरेकाः प्रदाभवः हरसंवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वाभिरक्षितः वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविनिःसृतः वसुर्वसुनमः सत्यः समात्मा संविदः समः अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशुरावगुरुर्विश्वयोनिश्वरेश्वराः अमृतशाश्वतस्थाणपरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्वान् विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदग्रङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षः शिवाध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्धनुष्टश्चतुर्भुजः राजस्वर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादितः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनप्रांशुनमो वशुचिरोदितः अतीन्द्रसङ्ग्रहः सर्वोधृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महादितिः अनिर्देश्यो श्रीमानमेयात्मा महादितः महेश्वासो महीभद्रा श्रीनिवासस्सुताङ्गतिः अनिरुद्धस्सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरीचिर्दमनोहंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभस्सुतपात्मनाभः प्रजापतिः अमृत्यु सर्वगत्सिंहः सन्धाता सन्धिमान् शिवः अयोगर्वर्षणश्चास्ताभिषुपात्मा सुरायः गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः निमिषोन्नशस्रग्रीवाचस्वतिरुदानधीः अग्रणीर्ब्राह्मणी श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् आवर्तनो जगत्तात्मा संवृतः सम्प्रवर्धनः अहः संवर्तको वह्निरनिरोधरणीधरः सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वदृग्विश्वभुग्विभुः सत्कर्ता सत्कृतः साधरजन्धरनारायणोदरः असङ्ख्येयो प्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृच्छुचिः सिद्धार्थः सिद्धसङ्कल्पः सिद्धिरः सिद्धिसाधनः सुरायी वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तः सिद्धिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुधो वसुः नैकरूपो बृहद्रूपः शिवविष्टः प्रकाशनः ओजस्तेजो द्विधरः प्रकाशात्मा कृता पुनः रुद्धस्पष्टाक्षरमन्त्रश्चन्द्रांशुरुधास्करद्युतिः अमृतांशूद्धरो भागशेषबिन्दुश्रेश्वरः अभुरण्यगतस्य दुःसप्तधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनोदरः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभुः युगादिवृद्धिवावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजितमण्डलित इष्टो विशिष्टः शिष्टेष्टः शिखण्डेन रुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्ववाकुर्महीधरः अच्युतः प्रयुतः प्राणः प्राणलो वासवानुजः अवान्तिदुरधिष्ठानः प्रवर्तः प्रतिष्ठितः स्कन्दः स्कन्दधरो दुर्यो वरदो वायुः भानुरादिदेवः पुरन्दरः
अशोकस्तारस्तारशूरश्रवणेश्वरः अनुकूलश्च तावत्तः पद्मे पद्मनिभेक्षणः पद्मनाभो रवीन्द्राक्षः पद्मगर्भः शरीरभृतः महादेवोद्धो वृद्धात्मा महाप्रो वरध्वजः अतुलशरभो भीमः समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् सविनिन्द्यः तीक्षरो रोहितो मार्गो वेदुर्रामो वरस्सः महीधरो महाभागो वेगवान् अमिताशिनः उद्भवः क्षोभणो देवः श्रीधरः परमेश्वरः कर्मकारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसायोपवस्थानः संस्थानस्थानुतो गुरुः परमस्पष्टस्तुष्टः पुष्टश्चुपेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नरः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठः पुरुषः प्राणलक्षणवः पृथुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो मधुरदोक्षजः ऋतुसुदर्शनः कालः परमेष्टि परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वरक्षणः स्थावरस्थानप्रमाणं बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्तविष्टो भूतधर्मयुगो महामतः नक्षत्रीक्षमः क्षामः समीहनः यज्ञनित्यो महेन्द्रश्चक्रतुः सदान्नतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुव्रतः सुमुखः सूक्ष्मः सुगोढः सुगलस्फुरः मनोहारो युगक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनस्वशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृतः वत्सरो वत्सरो वत्सीरत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुद्धर्मगुद्धर्मी सततत्परमक्रमम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता सुतरक्षणः कवस्तिनेमिः सत्त्वस्तः सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः उत्तरो गोपतरगोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतभृद्गोप्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमो मृतपः सोमः पुरुषोत्तमः विनयो यः सत्यसन्धो राशारः सम्प्रदाम्पतिः श्रीगोविनयिता साक्षी मुकुन्दो वितविक्रमः मोदिरनन्तात्मा महोदयविषयोऽन्तकः अजो महानः स्वाभाव्योजिता मित्रः प्रमोदनः आनन्दो नन्दनोनन्दस्मृतधर्मात्मविक्रमः महर्षिकविराचार्यः कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गकृतान्तर्गः महावराहो गोविन्दः सुषेणः कनकाङ्गवीर्यो वीरोगोनो उक्तश्चक्रगदाधरः वेदास्वाङ्गोजितः कृष्णोदरः सङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः भगवान् वरहानन्दी बलवादी हलामितः आदित्यो ज्योतिरादित्यस्य ऋष्परपतिसत्तमः सुधन्वाखण्डपरशवदारुणो दुर्णकृतः दुष्कृत्सर्वदुर्गासो वाचस्कुशलदोन्दः सामो निर्माणं भेदलं सन्न्यासमुच्चमशान्तो निर्भाषान्तपरायणम् शुभाङ्गशान्तिविसृष्टा कुमुदत्वपदेशयः गोहितो गोपतरगोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ती वृत्तात्मा संक्षेप्ताक्षेपवृक्षः श्रीवत्सवक्षः श्रीवास श्रीपति श्रीपदाम्बरः श्रीदशीश श्रीनिवास श्रीविदश्रीपुरातनः श्रीधर श्रीकरश्रेय श्रीमान्योरप्रयाश्रयः स्वक्षस्वन्दशतानन्दो नन्दरिज्योतिर्गणेश्वरः विधिनात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्चिन्न संशयः उदीर्णः सर्वकष्टकृणीशः शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः अर्जुष्मानर्षितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रियतः प्रद्युम्नो वितविक्रमः कालनेमि विहावीरश्च वैश्वोजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवत्रेश्वरारिः कामदेवः कामपालः कामी कान्दः कृतागमः अनिर्देशो प्रवृष्टवीरो नन्दो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृतमः ब्रह्म ब्रह्मविरमणः ब्रह्मविद्ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महामहिः स्तवप्रियस्तोत्रं स्तुतिस्तोत्रारणप्रियः पूर्णः पूरयिता पुण्यः पुण्यकेवतिर्नामयः मनोजवस्तिर्वरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुमनाहविः सद्गतिः सत्कृतिः सत्त्वा सद्बोधिः सत्परायणः शुभसन्नो योगश्रेष्ठः सन्निवासस्त्वयामुनः
भूतावासो वासुदेवः सर्वासुरयोगरः दर्पः दर्पदोर्दुप्तो दुर्धरोद्धापराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिर्मूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्तशतमूर्तिशतान्नः एकोनैकस्सवक्त्रकीयत्तत्पदमनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्दनाङ्गलीवीरः विषमशून्यो वृकाशीर्षवश्चरः अमानिमानदो मानियो लोकस्वादेन्द्रलोकधृक सुमेधा मेधलो धन्यः सप्तमेधाधराधरः तेजो वृषोद्दुर्धरः सर्वशस्त्रभृताङ्गरः प्रकृहो निग्रहो व्यपूर्णैकशृङ्गो विलाकृजः चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकपाः समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिः शुभांगो लोकसारंगः सुगन्धुस्कन्धुवर्धनः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवः सुन्दरः सुन्दरो रत्ननाभः सुलोचनः अर्को वाणिसनशृङ्गे जयन्तः सर्वविजयी सुवर्णविन्दुरक्षोभ्यः सर्ववागीश्वरेश्वरः महागतो महागर्तो महाभूतो महानिधिः कुमुदत्कुन्दरत्कुन्दप्रविदध्यः पामुकोन्दः अमृताशोधरो सर्वज्ञः सर्वतोमुखः सुलभः सुरभः सिद्धः शत्रुलिच्छत्रुतापनः नगरोदोरुम्भरोष्वध्यश्चाणुरान्धुर्गुणः सहस्रार्चिः सप्तजिह्वः सप्तविधाः सप्तवाहनः अमूर्तिर्नभोचिन्त्यो भयकृद्भयनाशनः अणुर्बृहद्विषस्तूलो गुणवृन्निर्गुणो महान् हृदस्वरदस्वास्य प्राज्ञो शोकंशवर्धनः घाटवृत्तभिदो योगी योगीशः सर्वकामदः आश्रमश्रवणः क्षामः सुवर्णो वायुवाहनः धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयितातमः अपराजितः सर्वसहो येनादियमो यमः सत्त्ववान् सात्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः अभिप्रायप्रियार्हो प्रियकृद्विवर्धनः विहाय सगतुर्योतिस्वरूपो रविर्विरोचनः सूर्यस्य विकारविलोचनः अनन्तो लघुभोक्ता सुखदो नैकजोऽद्भुतः अयवृण्णः सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः सनातनतमः कविरः स्वस्तिनः स्वस्तिकृत् स्वस्ति स्वस्तिरुक् स्वस्ति दक्षिणः अरौद्रः कुण्डली चक्रे विक्रम्योर्यतशासनः शब्दसहस्रिशिरश्रवरीकरः अक्रूरः प्रेषरो दक्षो दक्षिणः क्षमणाङ्गरः विद्वत्तमो वीतवयः पुण्यश्रवणकीर्तनः उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः अनन्तरूपोऽनन्तः श्रीर्भयामः वीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनादिर्मूर्मो लक्ष्मी श्रीरो वज्राङ्गदः जन्मादिर्देवो भीमपराक्रमः आधारनिलयो दाता पुष्पः सत्प्रजानरः पूर्वः सत्पथाचारः प्राणदः प्रणवः प्रमाणं प्राणदयः प्राणभृत् प्राणजीवनः तत्त्वविवेकात्मा जन्ममृत्युजरातिरः भूर्भुवस्वस्तरुस्तावः सविता प्रपितामहः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः यज्ञभृद्यज्ञभृद्यज्ञी यज्ञभुव्यज्ञसाधनः यज्ञाज्ञभृद्यज्ञवीहमन्नमन्नाददेव च आत्मयोनिस्वयज्ञातो वैखानः सामकायनः शङ्खवृत्तन्तकी चक्री शार्गधनवागदाङ्गदः तथाङ्गपाणि रक्षोभ्यः सर्वप्रहरणायुध ॐ नमः इति। श्री दासगणू परंपरेमध्ये रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा हे भजनपट अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारचं आहे. पण त्याआधी पूज्य अप्पांना वरदनारायणांचं जे दर्शन झालं ते 2 वेळेला झाल्याचा उल्लेख भावार्चना नावाच्या त्यांच्या ज्या रचना आहेत त्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतो. पहिलं दर्शन जे आहे आणि त्यावेळेला त्यांनी जे रचलेलं काव्य जे आहे ते 1889 शके आणि दुसरं जे काव्य जे आहे
ते आहे 1893. पहिलं जे आहे ते मीनली धुंद मन झाले कुणाला काय सांगावे, आणि दुसरं जे आहे ते धावली हो बावली हो ही मिठाई मागू. त्या दोन्ही पदांचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे की दोन्ही पदाच्या अगोदरची जी पदं आहेत, आदल्या दिवशी केलेली जी पदं जी आहेत, मीनली धुंद मन झाले हे श्रावण शुद्ध पौर्णिमेला असलेलं, त्याच्या आदल्या दिवशी आपण प्रार्थना केलेली आहे, हट्ट केलेला आहे देवाजवळ, वरदनारायणाजवळ की तू मला दर्शन दे म्हणून, आणि त्याप्रमाणे दर्शन दिलं. मीनली धुंद मन झाले, आणि त्याच्यानंतर पुढचं जे पद जे आहे ते तुम्हाला दर्शन दिलंस त्याबद्दल तुझे मी धन्यवाद देतो, अशा प्रकारचा. धावली हो बावली हो यामध्ये सुद्धा तसंच असेल. आदल्या दिवशी अत्यंत तळमळीने केलेली प्रार्थना, दुसऱ्या दिवशी झालेलं दर्शन, आणि त्याच दिवशी भगवंताला निवेदन केलेलं, अशी दोन पद आहेत. त्यातील धावली हो बावली हो हे पद जे आहे ते अनेक वेळेला म्हणण्यात येतं. मीनली धुंद मन झाले हे पद मात्र एवढं म्हणण्यात येत नाही, म्हणून ते पद आपण घेणार आहोत. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं ते पद आहे. म्हणजे गोपिकेंची अवस्था कशी झाली असेल रासलीले मध्ये, तशा प्रकारची अवस्था या पदामध्ये पूज्य आपण वर्णन केलेली आहे. मिलनी धुंद मन झाले कुणाला काय सांगावे, अशी एक चाल आहे त्याची. अनेक चाली आपल्याला लावता येते त्याला. ती एक तबला पेटीवरची चाल, ती अत्यंत सुंदर अशा प्रकारची आहे. मिलनी धुंद मन झाले कुणाला काय सांगावे, कशाला व्याप हा सारा निवांती मत डोलावे. धुंद मन झाले कुणाला काय सांगावे, कशाला व्याप हा सारा निवांती मत्त डोलावे. अनेक चाली आपल्याला लावतात, पण त्यातली सगळ्यात सोपी चाल आपण या ठिकाणी घेऊ. मिलनी धुंद मन झाले कुणाला काय सांगावे, कशाला व्याप हा सारा निवांती मत्त डोलावे. रत्न ये अवचिता हाती घेविले खोल जपुनी ते, वरी वरी काढुनी द्यासी कशासी हो न्याहाळावे. मिळाली सागरी गंगा तरंगी तांडवी नाचे, निजांगी समरसे हर्षे पुन्हा का मागुती आवे. विराले मेघ शरदाचे निस्वनी अंबरी सारे, विजेचे तळपणे आता कशाचे काय वर्षावे. समेसी पारडी दोन्ही प्रयासे ही पहा आली, स्थिरावे पूर्ण हा काटा पुन्हा ते काय तोलावे. पौर्णिमा शीतकालाची मिळाली पूर्ण एकांती, कांतये निकट उत्साहे तरी का द्वैत राखावे. वनश्री वर्षते पुष्पे खळाळे साथ दे गंगा, हरी मोरीस देहाता अनंते मुक्त नाचावे. मिलनी धुंद मन झाले कुणाला काय सांगावे, कशाला व्याप हा सारा निवांती मत्त डोलावे.
पातळीवरचं अशा प्रकारचं हे पद केवळ अनुभवानीच हे जे काही पद आहे जाणू शकतो. दासगणू परंपरेमध्ये रामकृष्ण हरी जय जय भवाने म्हणा हे पण एक पद फार प्रसिद्ध अशा प्रकारचं पद आहे. पूर्वरंग आणि उत्तर रंग याच्यामध्ये हे पद दासगणू परंपरेत म्हटल्या जातं. ते पण पद आपण घेणार आहोत. स्थिती काल देश 4 3 स्थिती काल देश असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. स्थिती काल देश असो काही काना रूप वर्ण वेश असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. जात पात गोत असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. आचार विचार उच्चार असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. नीती कीर्ती वृत्ती असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. योग भोग रोग असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. त्याग याग राग असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. संग रंग ढंग असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. वृद्धी सिद्धी बुद्धी असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. ध्येय गेय ध्येय देय गेय असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. ज्ञान ध्यान भान असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. भाव भाव गाव असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. धर्म कर्म वर्म असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. धन जन मन असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. असाल तेथून पुढते चला यत्न सोडाना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. असाल तेथून वरती चढा यत्न सोडाना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. अत्यंत दिव्य अशा प्रकारचं हे भजन आहे. आणि या भजनानंतर या कार्यक्रमाचा समारोप करत असताना पूज्य स्वामी वरदानंद भारतींच्यावर एक फार सुंदर अशा प्रकारचं पद एका भक्तांनी रचलेलं आहे. ते पद घेऊन आपण त्यांची जी सांगता करणार आहोत. करुणा करा अनंता वरदा सदा असावे ते शक्र सत्कृपेचे केव्हा अंतरावे. करुणा करा अनंता वचने तुझी आम्हाला कळली परी नवळली मन बुद्धीलाही अजुनी स्थिरता मुळी न आली.
मार्गी चालण्याया हृदय आमुच्या वसावे करुणा करा अनंता वरदा सदा असावे करुणा करा अनंता करुणा करा अनंता करुणा करा अनंता गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण याच ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता करत आहोत. श्री वरदानंद वंदना उद्या याच वरदा महोत्सवांतर्गत डॉक्टर लाड यांचं प्रवचन आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे. वेळ 3 ते 4 अशा प्रकारची आहे. 4 ते 5 अशा प्रकारची वेळ आहे. श्री दुर्गा पाठशाळा या श्री वरदानंद वंदना या कार्यक्रमाच्या निमित्ताने सद्गुरू श्री वरदानंद भारती यांच्या चरणी आपले भाव सुभाषले समर्पित